काय प्रतिक्रिया देऊ शकता? 19 फेब्रुवारी हा दिवस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानेच 395 वर्षापूर्वी रजिस्टर झालेला आहे। त्यामुळे 365 दिवसामध्ये हा 19 फेब्रुवारी हा दिवस आणि याच्यापेक्षा कुठला दिवस असेल मुहूर्ताचा चांगला असे मला वाटत नाही। म्हणून काल 19 फेब्रुवारी या तारखेला मॅचेसची सुरुवात झाली आणि ज्यांनी हा नियोजन केलेला आहे त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि पुढील कार्यक्रमासाठी त्यांना शुभेच्छा देतो। हा दिवसच असा आहे की तुमच्या या मॅचेस सदैव सफल राहतील आणि तुम्ही सुद्धा या पुढील हा दिवस तुमच्या मॅचेससाठीच रजिस्टर करून ठेवा असं मला मनापासून वाटतंय। पुढल्या वर्षी तुम्ही नियोजन केलात तर ह्याच तारखेपासून तुम्ही नाईट रजनी चालू करा म्हणजे अगदी मजा येईल। आपण जाऊया कमेंट बॉक्स मध्ये, कारण मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे। एका बाजूला धारेश्वर डोळवी संघ आणि त्यांच्या अपोजिट संघ आहे दुर्गादेवी हमरापूर, आणि जसं कमेंट बॉक्स मध्ये बदलाव तसं आमचे स्कोरर सुद्धा आता बदललेले आहेत। बघा, ज्यांच्या प्रेरणामध्ये धार आहे, ज्यांच्या लेखणीमध्ये धार आहे, ज्यांची चर्चा आहे ते स्कोरर सिद्धेश मोगल यांचं आगमन एकीकडे माझ्या त्या डाव्या बाजूला आहेत आणि उजव्या बाजूला 3 तारखेला ज्यांची तयारी जय्यत आहे ते इथं आलेले आहेत। आणि 2 करवले महेश पाटील आणि वरुण मोकल त्यांनाही तयारी असेल। उद्या मात्र जल्लोष शीघ्र मुकाबला शुरू कीजिए और वक्त बर्बाद मत करो क्योंकि ये नाइट टूर्नामेंट है। आज बघा खारपड्याला मात्र आमचे सार्थक मात्र दादू यांनी जवळजवळ 71 धावा कुठल्या आणि पलाश मोकल मायकल नावाने प्रसिद्ध आहेत त्यांनी मात्र 51 धावा कुठल्या। आज धावांचा अंबर मात्र खारपड्यामध्ये तयार केला होता आणि त्यांची मॅच आहेच मला सोमवारी, तेव्हा मात्र बघायला मजा येईल। मग उद्या मॅच आहे म्हणजे काही टेन्शनच नाही आहे, तेव्हा ते आजच बॅटीनं धार देऊन ठेवलेला आहे आणि उद्या या मैदानात मजा येईल। गावदेवी जोळे व माननीय श्री वैकुंठदादा पाटील मित्रमंडळ आयोजित अटल करंडक 2025 टॉस जीतकर दुर्गादेवी हमरापुर टीम ने पहले बल्लेबाजी करने का फैसला किया है और धारेश्वर डोलवी टीम को पहले गेंदबाजी करने के लिए न्योता दिया है। तो पहली गेंद ऑन साइड के ऊपर मिड विकेट के ऊपर खेला हुआ शॉट है, आड़े बल्ले से 1 रन मिलेगा। आणि इकडे मात्र एका धावेनं संघाचं खातं ओपन केलंय। अक्षय सर पाटिल सर और ऑन साइड के ऊपर इस बार दिशा दी गेंद को और गैप में गेंद है, फील्डर गेंद के पीछे और फंबल हुए। इसी के साथ दूसरा रन पूरा कर दिया। तीसरे के लिए भागने जा रहे थे मगर 2 ही रन मिलेंगे और 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है 3। याच दरम्यान आपण पाहतोय आदरणीय सन्मान्य मंगेशजी वाकडेकर साहेबांचं शुभ आगमन होते। मंगेशजी वाकडेकर म्हटलं की ज्यांनी खऱ्या अर्थानं रायगड ची स्पर्धा IPL च्या धर्तीवर त्यांनी राबवली गेली। रायगड जिल्ह्यातील प्रत्येक खेळाडूला एक मोठं व्यासपीठ ज्यांनी मिळवून दिलं, त्या रायगड
प्रीमियर लीगचे सर्व आदरणीय सन्मान्य मंगेशजी वाकडेकर साहेबांचं शुभागमन होते आणि भारतीय जनता पार्टीचा बुलंद आवाज पनवेल विभागातील ते देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं. भारतीय जनता पार्टी म्हटलं की सबका साथ आणि सबका विकास, या विकास करत असताना भारतीय जनता पार्टीसाठी देखील महत्वाचं योगदान ज्यांनी दिलंय ते मंगेशजी वाकडेकर साहेबांचं शुभागमन. त्यांचा ताफा मात्र अतिथी कक्षाच्या दिशेने थोड्या वेळामध्ये येईलच. त्यांचं देखील करूया या अटल करंडक 2025च्या माध्यमातून स्वागतम स्वागतम सुस्वागतम. अर्थातच शिरडोन गावचे सुपुत्र आपले मंगेशजी वाकडेकर साहेबांचं शुभागमन होणार आहे. Oh, good shot! It's a beautiful sixer. कड़ाकेदार खनकदार छक्का. डायरेक्ट ढगात. त्याच्यामुळे आता तयारी आघात आहे आणि मग 3 तारखेपासून आमच्यापासून लांब. मग महेश पाटील आणि आम्ही लव बर्ड बापू. और यहाँ सचिन पाटिल के ऊपर हमला जोर से किया, छक्का आया और यहाँ दुर्गा देवी हमरापुर टीम का स्कोर पहुंचा है सिद्धू 9 पे स्कोर. कड़क शुरुआत, लिखने वाला भी कड़क है और ये ऐसा होता ही रहता है. पतंजलि में उनकी बहुत चलती है, लेकिन फिलहाल इस ओवर की आखिरी 2 गेंदें शेष. और किन बॉल डंडा अस्त व्यस्त. तुम मुझे मार सकते तो मैं तुम्हें कोई घर के अंदर भेज सकता हूं. आउट. प्रफुल्ल महाराज एक जबरदस्त उद्योगपती यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे, तर त्यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतोय. आणि क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व व्यासपीठावर आमचे नारायणजी मोकल, सागर मोकल, भगवानदादा पाटील, अमित टावरी, दीपकजी मोकल, राजेंद्र पाटील, त्याचप्रमाणे महाराज आमचे प्रफुल्ल महाराज आणि आमचे सर्व गावातील सर्व आमचे ग्रामस्थ. और स्कोर सिद्धू 9. 1 विकेट गॉन और नए बल्लेबाज सूरज पाटील. आणि इकडे बघा रोहन मोकल, निकेत पाटील, साहिल मोकल आणि आमचे बंटी. ये मात्र यांचा एक तापा फिरता है. शॉर्ट ऑफ लेन थी और गेंद को उठाने जा रहे खिलाड़ी तब तक के लिए एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है. 10 आया मतलब 10 और 52 पत्ते में से मेंढी कहते हैं. आणि तिकडे बघा ते कुल्फी फालुदा साईडला गेलेले आहेत, त्यांना माहिती आहे. येस, टाइम आउट केलेला आहे डोलवी संघ. लक्षात ठेवा, टाइम लावलेला मी इकडं. जास्त वेळ घालवू नका, सहकार्य करा मित्रांनो, कारण ही आपली नाईट टुर्नामेंट आहे. कारण इथं आपल्या कुठल्या प्रकारे लाईटच्या वर आपली म्हणजे अर्थात जी इलेक्ट्रिकल बोर्ड आहे त्याच्यावर काम नाही आहे. हे जनरेटर आहे, त्याच्यामुळे डिझेल भरपूर लागतो. तेव्हा तुम्ही सर्वांनी सहकार्य करा, प्रत्येकाच्या टुर्नामेंटला सहकार्य करा. आणि आमच्या आदित्यभाई पाटील आपण या. हा, आणि नाईटची टुर्नामेंट नाईटमध्ये संपली की बरी असते. आता नाईटचा जजमेंट आपल्याला काहीच नाहीये. नाईटचा इकडे सिद्धू मोकल आहेत, अक्षय सर आहेत. और प्रसाद पाटिल नए गेंदबाज. और इस बार शुरू होने वाली प्रसाद ओवर द विकेट से आए. ऑन साइड के ऊपर डीप स्क्वायर, क्षेत्र खाली है, चौका मिलेगा, 4 रन.
और आमचे बाबूदादा कुठेही टुर्नामेंट असले की आपल्या स्वतः टबाक घेऊन आणि चेतना तांबरे संघाचा एक जबरदस्त लोकप्रिय खेळाडू एक काळ त्यांनी गाजवला, परंतु जसा प्रपंच मित्रांनो वाढतो तसा प्रत्येकाला मात्र दूर व्हायला लागतो. सन्माननीय आमचे मंगेश वाकडीकर साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांना आमचे आयोजक करते घेऊन येतील, पण हे षटक त्यांनी तिथूनच बघलं तर मजा येईल, कारण पुढील कार्यक्रम महत्वाचा आहे. और 6 रन मंगेश वाकडीकर साहब को कहने आओ, 6 रन आ चुका है, छक्का. देखिए लय में आया है, ठोका है छक्का और स्कोर आगे जा रहा है खुद का 11 और टीम का स्कोर है 20-20. प्रसाद के ऊपर हमला जोर से किया है क्योंकि दूसरा मैंडेटरी पावर प्ले है और पावर प्ले में रन बटोरना चाहिए, पावर प्ले में रनों की लूट करना चाहिए. 10 रन आपण कसं सोनं लुटतो तसं लूटो गेंदबाजों को. ये शॉट है सामने डाउन द ग्राउंड. ओ फील्डिंग अच्छी हुई, बहुत ही बढ़िया क्षेत्र अक्षर मिलेंगे तो. गुड रनिंग बिटवीन द विकेट शैलेश और सूरज के बीच, और सूरज 2 रनों के साथ पहुंचे 13 पे. 2 रनों के साथ स्कोर जा चुका है 22 पे. आखिरी 3 बॉल शेष, और क्रिकेट को धर्म मानने वाले व्यक्तिमत्व हमारे मंगेश वाकड़ीकर साहब सीमा रेखा के नजदीक खड़े होकर मैच को देख रहे. उनकी एंट्री तो रॉयल है, लेकिन ये और तो होने दो, क्योंकि उनका स्वागत जोर से करना हमारा आद्य कर्तव्य है. फिलहाल 3 गेंदें शेष. बल्लेबाजी खुद कह रहा, देखिए कैसा बोल रहा है, आया और यहां मिलेंगे 2 रन और टीम का तीसरे के लिए भाग रहे, और ये खतरा बन सकता था लेकिन थ्रो लेट. मिलेंगे इस गेंद के ऊपर 2 और स्कोर जाएगा 24-24. आखिरी 2 गेंदें शेष. आज पलाश मोगल और सार्थक भात्री ने खारपाड़ा में आग लगाई थी. एक ने 71, दुसरे ने 51, आणि उद्या मात्र इकडे मैदानाची तयारी असणार, म्हणून आजच धार देऊन ठेवली. आखिरी 2 गेंदें शेष है. 24 स्कोर. फोर्थ विकेट से प्रसाद थोड़ा टप्पा पीछे रख रहा है, और इस बीच पॉइंट के ऊपर खेला हुआ शॉट है सीमा रेखा के नजदीक, गेंद को अंदर ही फील्ड किया. तब तक मिलेंगे इस गेंद के ऊपर 2 रन. 2 रनों के साथ दुर्गा देवी हमरापुर टीम का टोटल स्कोर पहुंचा है 26, और आखिरी गेंद शेष. 5 ओवर का मुकाबला है, स्पीड अप कीजिए. एक साइड से सुंदर सूरज और पाटिल की बल्लेबाजी 17 पे खेल रहे. प्रसाद क्या अंतिम बॉल, हवा में कवर के ऊपर कैच हिट. अरे ये क्या लड्डू छोड़ दिया तुमने, आसान कैच छोड़ दिया. कैच स्विंग में मैच क्रिकेट में 2 ओवर के समाप्ति के बाद हमरापुर का टीम का टोटल स्कोर है 27, लॉस ऑफ 1. यस डीजे. याच दरम्यान आदरणीय सन्मान्य मंगेशजी वाकडेकर साहेबांचं शुभागमन होत आहे. रायगड प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष, केलवणे जिल्हा परिषद अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये SDFC ICICI बँकेमध्ये मॅनेजर म्हणून पदावर ज्यांनी काम केलं, अगदी आपण पाहते कुशल नेतृत्व ज्यांच्याकडे आहे, कुशल नेतृत्वाची पालखी समर्थपणे पेलणारे, कर्तृत्वाच्या आसमंतात गरुड झेप घेणारे, दातृत्वाच्या कलसावर विराजमान असणारे, रखरखत्या निकारावर स्वतःला सिद्ध करणारे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते मंगेशजी वाकडेकर साहेब आपण पाहतोय. कुशल नेतृत्वाची पालखी रायगड प्रीमियर लीगची सदैव पेलणारे, आणि ज्यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील खेळाडूंना आज मात्र मोठं व्यासपीठ ज्यांनी मिळवून दिलं ते मंगेशजी वाकडेकर साहेबांचं शुभ आगमन या दिशेने होतोय. अगदी पाहतोय भव्य व्यवस्था परिधान केलाय. हिंदू धर्म म्हटलं की भारतीय
जनता पार्टी या हिंदू धर्माची जोपासना करत असताना त्या पक्षाला पाहतोय आणि भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना मंगेशजी वाकडेकर साहेबांना आपण केलोड जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांना पद दिलंय आणि भारतीय जनता पार्टीचा सच्चा कार्यकर्ता म्हणून सातत्याने काम करत असताना मंगेशजी वाकडेकर साहेबांना सातत्याने पाहतोय. भारतीय जनता पार्टी म्हटलं की सबका साथ आणि सबका विकास, सबका साथ आणि सबका विकास करत असताना मंगेशजी सामान्य योद्धा याच त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला. त्या राजा शिवछत्रपतींना इथे मध्ये अभिवादन करत असताना मंगेशजी वाकडेकर साहेबांना आपण पाहिलं. साहेबांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. अर्थात पाहतो याची देही याची डोले आज मंगेशजी वाकडेकर साहेबांचं इथे शुभागमन आपण करत असताना आणि मॅचचा मनमुराद आनंद घेत असताना पुन्हा एकदा ओव्हर टू कॉम्बॉक्स. बहुत बहुत शुक्रिया अक्षय पटेल सर और वेलकम मोस्ट स्वागत मंगेश वाकडेकर साहब जिन्होंने रायगढ़ प्रीमियर लीग में जो कुछ मोर्चा संभाला था और सिरडोन के मैदान के ऊपर जो कुछ काम किया था वो आज भी लोगों के जहन के अंदर है और पूरी तरह शानदार योगदान किया. अभी अभी कैलाश मात्रे साहब उनके नेतृत्व में टेनिस प्रतियोगिता हुई और ये बॉल सुंदर डिलीवरी थी, समझ नहीं सके बल्लेबाज और अंपायर से इस बार वाइड जरूर मांग रहे लेकिन अंपायर प्रवीण पवार सर सहमत नहीं. प्रवीण पवार सर मैंने पनवेल एक अच्छे क्रिकेट खिलाड़ी जिन्होंने अच्छा क्रिकेट खेला है. हनुमान जी नायक भी अच्छे क्रिकेटर थे और आज भी वो अंपायर की भूमिका निभा रहे, एक अच्छे कमेंटर भी थे लेकिन कमेंट्री छोड़ा और ये धंधा पकड़ा. कुछ भी करो पैसा किधर से आना इम्पोर्टेंट बात है. और ये देखिए इस बार यहाँ रन मिलेगा नहीं, बैक टू द बॉलर और टीम का टोटल स्कोर रुका हुआ है अमरापुर का 27. इस बार सचिन पाटिल ने पहले ओवर में 10 रन खर्च किए थे लेकिन इस ओवर में 3 गेंदें ऐसी फेंकी कि हमरापुर के बल्लेबाजों को मौका नहीं मिला है. जिन्होंने कड़क शुरुआत की थी उस सूरज पाटिल को बांध के रखा है. चौथी डिलीवरी एक बार फिर से इस बार एक्स्ट्रा कवर के ऊपर गेंद चली गई है ऑफसाइड के ऊपर. खिलाड़ी वहां तैनात है, मिलेगा सिंगल और स्कोर आगे जाएगा 28-28. आखिरी 2 गेंदें शेष है, तीसरा ओवर जारी है, टाइम आउट है, ध्यान में रखिए डोलवी कप्तान क्योंकि समय इंपॉर्टेंट बात है. अगर देखिए मैंने टाइम रखा है यहाँ 20 मिनट में 4 ओवर खत्म होने होंगे तो 5वें ओवर के लिए खिलाड़ी अंदर आ जाएगा, ध्यान में रखिए. इस ओवर की अंतिम 2 बॉल शेष यानी कि 2-2 को हो चुका है. और आखिरी 2 गेंदें शेष है. सामना करेंगे शैलेश पाटिल जो पहली दफा गेंद को खेलेंगे, बायत के खिलाड़ी है. शॉर्ट ऑफ लेन के ऊपर प्राण कैच इट आउट और शैलेश पाटिल 1 रन बना के वापस. दुर्गा देवी हमलापुर टीम को झटका और टीम का टोटल स्कोर है 28, लॉस ऑफ 2 विकेट दीजिए. आणि बघा व्यासपीठावर आमचे मायकल छोटा मायकल संघाचे एक जबरदस्त कॅप्टन राजन मोकल यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही आम्ही अटल करंडक चषकामध्ये हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत आदर घरत, राज मोकल, कल्पेश घरत, तिकडं जयेश मोकल, मनीष मोकल, सुशांत मोकल अन्नी आणि इकडे आमचे अक्षय भांजे कविराज हे सर्व मात्र एका लाईन मध्ये बसलेत.
त्यांना विनंती आहे 5 वाजेपर्यंत असेच बसा, हलू नका. 10 अक्षय मांडलेकर और आड़े बल्ले से जोरदार खींचने गए थे लेकिन खास संपर्क हुआ नहीं गेंद और बल्ले के बीच, मगर ऑन साइड के ऊपर एक सिंगल मिलेगा और इस सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है. 10 29 पे स्कोर. पानी की मांग मैदान के अंदर हुई है और जैसे खिलाड़ी पानी पिएंगे आने वाले 12 गेंदों में कितना रन इकट्ठा करेंगे वक्त बताएगा. अनिश्चितों का खेल क्रिकेट है और क्रिकेट ये जेंटलमैन्स गेम है. सन्माननीय वैकुंठ शेठ पाटील मित्रमंडळ आणि गावदेवी जोहे आयोजित अटल करंडक 2025 ची स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी खास शुभेच्छा देण्यासाठी आदरणीय सन्माननीय मंगेशजी वाकडेकर साहेब, त्यांच्या समवेत कस्तुभजी टकले साहेब यांचं देखील आवर्जून इथे शुभ आगमन आहे. आपण अतिथी कक्षामध्ये पाहू शकताय स्क्रीनवर आदरणीय सन्माननीय मंगेशजी वाकडेकर साहेब असतील आणि उत्कृष्ट पंच अगदी आपण पाहतोय बंधुतुल्य मित्र त्यांचे संतोषजी चौधरी सर देखील त्यांच्या समवेत आज आपण पाहतोय आणि कस्तुभजी टकले साहेबांचं देखील शुभ आगमन या कार्यक्रमाला. अतिशजी मात्रे आपण पाहू शकता ऑन स्क्रीन, मुख्य आयोजक ते देखील आहेत ऑन स्क्रीन. आपण मान्यवरांना इथे पाहू शकता युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या या सामन्याचा मनमुराद आनंद घेत असताना मायबाप रसिक प्रेक्षक देखील आपण पाहतोय. आज देखील आपण पाहतोय तब्बल 11:10 झाली तर तोबा गर्दी या प्रेक्षकांची या स्पर्धेला पाहतोय. हा एक विजय आहे अटल करंडक स्पर्धेचा. या स्पर्धेने मात्र शोभा वाढवताना प्रेक्षक वर्ग देखील आवर्जून इथे आहे. यस सर, बघा सर, प्रेक्षकांची मानदेणी आपल्याकडे भरपूर असतो और ये गेम वाइड ऑफ स्टंप से बाहर ज्यादा चली गई. गेंदबाज रवि पाटिल आए और टीम का टोटल स्कोर है 30. 2 विकेट गॉन हो चुके दुर्गादेवी हमरापुर टीम के शैलेश और मंदार धाड़वे. मंदार चला नहीं आज और स्लॉग हिट करने गए थे अक्रॉस लाइन से मिड विकेट के ऊपर, लेकिन गेंद और बल्ले के बीच संपर्क हुआ नहीं. डॉट गेंद. आणि आमचे श्लोक रविदादा मोकल यांचे चिरंजीव श्लोक यांची मामाची टीम आहे ढोळवी. यस, आमचे मर्या मामा अर्थात दिनकर पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठावर या. और टीम का स्कोर 2 के साथ 32. 24 इवेंट की ये शानदार क्लैरिटी, अच्छी प्रफुल्ल पाटिल की शानदार साउंड सिस्टम, कोने कोने पे दर्शक और दर्शक ही नजर आ रहे हैं. आणि निलेशजी घरात जे आमचे प्रशासनाचे मेवणे आहेत आणि आमचे परम मित्र आहेत त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर निलेशजी या. अगदी पोलीस डिपार्टमेंटमध्ये ड्युटी करत असताना जरी आमचं लक्ष नसला तरी सगळीच हॉर्न वाजवतील. आणि आमचे डावरेगावचे सुपुत्र निलेशजी घरात मुंबई पनवेलमध्ये ते कार्यरत आहेत. त्यांना विनंती असेल आणि त्याचप्रमाणे रवी घरात यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर यावं. आणि संघाची धावा संख्या 32. और नए बल्लेबाज असू दे काय हरकत नाही. तुम्ही गावात नसता ना, असतं या नाव लागतं. बॅट्समॅन इज नेम हमरापुर मंगेश ना, गीतेश. ओके. और रिवर्सिव बेहतरीन शॉट
थर्ड मैन सीमारेखा को चीरती हुई गेंद 4 रन के लिए टीजे। दिनकर पाटिल की आपण आमचा व्यासपीठ आर्या और बाउंड्री के साथ स्कोर 36, 11:13। और स्लोरन का प्रयोग किया है मिड विकेट के ऊपर गेंद, एक सिंगल, दूसरे के लिए भाग रहे, खतरा बन सकता है, इसी के साथ ये खतरा बन सकता है, अंपायर आउट। दूसरा ऋणात्मक घाती साबित हुआ, अपने पैरों के ऊपर कुल्हाड़ी मारी, अब पछताए होते क्या जब चिड़िया चुग गई खेत खटैक। फोर्टी 41 लॉस ऑफ 4 विकेट। आणि आमचे एक महाराष्ट्रातील नामवंत मूर्तिकार प्रणय म्हात्रे बंड्या यांना विनंती असेल आयोजक कर्त्यांकडून की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे। और विकेट आखिरी 6 गेंदें और ये देखिए गुड फील्डिंग, छोटा है लेकिन घाव गंभीर है। पहले सिद्धू कल्पे जब छोटे थे ना तो बहुत बड़ा मजा आता था, दोनों बहुत उस टाइम बहुत मजा करते थे। और ये किनारा लग चुका है लेकिन पीछे प्रोडक्शन है, तिकडे बॉल लागला बघा, पंच पाणी पाणी, चला बंटी, हा यस 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 यस, सावकाश जरा, लगेच पाणी देऊ नका, लगेच पाणी देऊ नका। वहां जब बॉल लग जाती है ना, बंदा कोई भी हो जाए जिलेबी की तरह इकट्ठा होता है।
सांस लेने का मौका नहीं मिलता ना। यस, बीमर चेक करेंगे पहला, वो बीमर महत्वपूर्ण है। आराम से, यस, बैठक मारो। क्योंकि वो हमारा मेन पार्ट है ना, वहां कोई दिक्कत होना नहीं चाहिए। आराम के साथ थोड़ा अभी और एक रेस्ट लो, थोड़ा पानी लो बाद में। ओके, सावकाश सावकाश। म्हणून मित्रांनो, क्रिकेट जेवढा सोपा आहे ना तेवढाच हा क्रिकेट घातकी आहे। आपण रमण लांबाळेला बघितलं असलं, एक चेंडू मागा लागला टकल्या डोक्याला आणि त्यांना मात्र ही दुनिया सोडून जायला लागली। ऑस्ट्रेलियाच्या हुजला सुद्धा हाच प्रॉब्लेम झाला, चेंडू लागला, दुनिया सोडून जायला लागली। आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये, ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये बघितलं असाल, कित्येक जणांना जीवन काही सोडून जायला लागलं। म्हणून खेळताना कुठलीही गोष्ट करता वेळी आपण रिस्क जास्त घेऊ नका मित्रांनो, कारण जीव आहे तो सगळा आहे। अंपायर प्रवीण सर, फील्ड बॅट्समॅन देऊ। यस, हाईट फॅक्टर। आणि बापेश्वर उर्नली वर्सेस बाळू प्रतिष्ठान खरोशी हा सामना असेल या मॅच नंतर। इट्स अ फेअर डिलिव्हरी। 4 गेंदे शेष, प्रणीत टू सामने नीतीश। और ये दोबारा इस बार देखा जाए, लेकिन सिंगल मिलने का दूसरा हो सकता है, भागना चाहिए, भागम भाग इंपॉर्टेंट बात है, मिलेंगे 2। और 2 रनों के साथ स्कोर आगे जाता है 44-44। धावा संख्या 44। बाळू प्रतिष्ठान खरोसी कॅप्टन आणि आलेत ना, ओके, धन्यवाद। एकदा हाथ करा बसा मला। और ये गेंद वाइड होगी, आउटसाइड ऑप्टम गेंद है, शरीर से दूर रखती गेंद, लेकिन दिशाहीन भटकी गेंद है। स्कोर जाएगा सिद्धू 45। 45 स्कोर। और ये भी गेंद प्रवीण सर खराब ही है। यस, देखो मुझे कैसा समझ रहा है, बैटिंग नहीं हो। यस, नहीं, वो नो बॉल का गया है। अंपायर का कहना वाइड है, लेकिन बैट्समैन का कहना है यस, फील्डिंग डिपार्टमेंट। चला, चॅलेंज कोण मी कोणाला करू शकते। आणि बॉलर अर्थात फील्डिंग डिपार्टमेंटचा हा रिव्ह्यू आहे वाईट साठी, पंचांनी वाईट घोषित केलंय। आणि आमचे जुने साऊंड सिस्टीम मास्टर आमचे गजागाव, अगदी जोळेगाव, त्यांचं नितांत प्रेम, फार जुन्या वर्षापूर्वी त्यांचा आम्ही साऊंड ऐकायचो। आज सगळं विविध रंगाचे साऊंड आलेत, माणसं विविध रंगाचे आहेत। बघा, समोरचा कॅमेरा गेलेला आहे तेव्हा ऑनफिल्ड हा पंचांचा डिसिजन मानायला लागेल, मैदानी पंच। कॅमेरा प्रॉब्लेम झालेला आहे, असं काही नाही की तो अँगल आला नाहीये, तर कॅमेरा थोडा ऑफ झालाय, व्हाईट बॉल। कॅमेरामॅनना विनंती असेल, झोपू नका, सहकार्य करा। और शॉट है, एक्स्ट्रा करके विराट कोहली स्टाइल से, इट इज अ 4 रन।
मागच्या टुर्नामेंटला. त्याच्यामुळे जास्तीत जास्त स्कोर बनवण्याचा प्रयत्न करू. पण आपल्या संघामध्ये रोहन सारखा नवोदित अंडर 90चा खेळाडू इन्फॉर्म आहे. अशा फलंदाज आपल्याकडे स्टार कास्ट आहे. तर प्रतिस्पर्धी संघानं आपल्याला फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेलेलं आहे. तर आपण 70 ॲबो जाल का? बघू आता, रोहन चांगला खेळला तर 70+ पण होईल, त्याच्यावर आहे. चला इच्छा असेल बोलूया आपण मंगेश दादा यांच्या मनोगताकडे. कारण आता दादांना प्रश्न विचारायची गरज नाही. दादा आपल्या शैलीमध्ये आणि आपल्या आपण स्टाईलमध्ये अगदीच आपण पूर्णपणे सामन्याचं विश्लेषण आपण करायचं आहे. आयोजन, नियोजन आणि सर्व काय आमच्या वैकुंठ दादांबद्दल देखील आपण मनोगत व्यक्त करायचं आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्माचं औचित्य साधून भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावानं आयोजित गावदेवी जोहे व माझे मित्र मान्य श्री वैकुंठदादा पाटील मित्रमंडळ आयोजित ह्या अटल करंडक चषकामध्ये आल्यानंतर खूपच आनंद झाला. दरवर्षी नाविन्य पद्धतीने ह्या स्पर्धेचं आयोजन असतं. आपण हे बघू शकता की वैकुंठदादा पाटील यांच्या माध्यमातून या मैदानाला अतिशय वेगळं एक चांगलं स्वरूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि येणाऱ्या काळात ह्या मैदानाचं स्टेडियम करण्याचं त्यांचं स्वप्न आहे असं त्यांनी मला मागच्या वर्षीच सांगितलं होतं. आणि खरंच खूप अतिशय उंचीवर असलेला हा मैदान आणि खूप चांगलं आयोजन आहे. लाईटची खूप अतिशय चांगली उत्तम व्यवस्था आहे. बाउंड्री लाईन पण खूप चांगली आहे. त्याच्यानंतर चषक पण आपण खूप चांगले मोठे मोठे चषक ठेवलेत आणि अतिशय चांगलं आयोजन आणि नियोजन केलं आहे. तशाच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, त्याच्यावर असलेले मावळे आणि लहू ठाकूर यांच्या माध्यमातून दरवर्षी काहीतरी वेगवेगळी संकल्पना आपण पाहत असतो. तर खरंच खूप छान आयोजन केलंय आणि मला इथे बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. निश्चित आपण एक शेवटचा प्रश्न असेल, कारण गावदेवी जोहे संघ म्हटला की मोठमोठ्या टुर्नामेंटचं आयोजन आणि मोठमोठ्या टुर्नामेंट सोबत मोठे मोठे संघ सातत्याने या स्पर्धेमध्ये पाहतोय. 7 वर्ष त्यांनी पूर्ण केले. 7व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केले. तर गावदेवी जोहे संघाबद्दल काय आपलं मनोगत असेल? गावदेवी जोहे संघाबद्दल बोलताना खूपच आनंद होतोय, कारण मी ज्या शाळेत शिकत होतो ते अनिल ठाकूर सर ह्या गावदेवी जोहे गावातील होते आणि मी त्यावेळी ऐकत होतो की जोहेचा मायकल हा संघ खूप छान होता आणि येथील रावेचा श्रीराम संघ ह्या 2 संघाची ख्याती पूर्ण पंचक्रोशीमध्ये होती. आणि गावदेवी संघाचं सातत्यपूर्ण हे 7वं आयोजन. खरंच दरवर्षी एवढं मोठं आयोजन करणं, मग त्यामध्ये आर्थिक सपोर्ट असणं गरजेचं असतो, मग मुलांची साथ असणे गरजेचं असतं आणि 7-7 वर्ष आयोजन करणं हे काही छोटं मोठं काम नाही आहे. तर खरंच खूप चांगलं आयोजन आहे आणि येणाऱ्या काळात इथे स्टेडियमचं स्वरूप झाल्यावर अशाच पद्धतीचं मोठं आयोजन तर तुम्ही करावं अशी तुम्हाला मी बेस्ट ऑफ लक देतो. धन्यवाद दादा. खरं तर एक आयोजक नियोजक म्हणून दादाकडे पाहिलं जातं. एका आयोजकाची नियुक्तीची खंत काय असते, त्याच्या उणिवा काय असते त्यांनाच माहिती आणि तुमच्या भाषेतून एकदा अप्रतिम तुम्ही मांडणी केली त्याबद्दल आपला देखील धन्यवाद. मी विनंती करतोय की अतिथी कक्षामध्ये आपण विराजमान व्हायचं आहे. अर्थातच आपण पाहतोय समालोचन कक्षामध्ये आपण जोडले जाणार आहोत. अर्थातच पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्रामध्ये इथे आपण पाहिलं अर्थातच आमच्या दादांच्या समवेत आलेले कस्तुबजी टकले यांचं देखील आपण शुभ सन्मान घेणार आहोत. विनंती करतो आयोजकांना कस्तुबजी टकले साहेबांचा देखील शुभ सन्मान आपण करायचा आहे. पहिल्या सत्रामध्ये दुर्गादेवी हबरापूर संघानं इथे 56 धावा बनवल्यात. 57 धावसंख्येचा 1 टार्गेट प्रतिस्पर्धी संघ अर्थातच धैर्येश्वर डोलवी संघ पुढे ठेवलाय. यावेळेला मात्र इथे शुभ सन्मान केला जाईल. तर विनंती करतोय कस्तुबजी टकले जे आमच्या अर्थातच मंगेशजी वाकडेकर साहेबांच्या समवेत आलेले आहेत त्यांचा देखील शुभ सन्मान आमचे सुदर्शनजी दादा असतील आणि त्यांच्या समवेत अर्थातच आमचे प्रभाकरजी गरज साहेब असतील यांच्या शुभ हस्ते कस्तुबजी टकले साहेबांचा शुभ सन्मान होतो. यावेळेला मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. ते परफेक्ट कार्यक्रम केलाय गोलंदाजानं. मात्र या फलंदाजाचं मोठा फटका मारण्याचा मनसुबा इरादा होता हणून पाडला गेला. ज्या पद्धतीने क्विकली चेंडू बॅट पर्यंत पोहोचला गेला यावेळेला बॅटच्या मात्र कळा घेतली. चेंडू काही काळ अवकाशात राहिला. त्यानंतर मात्र इथे झेल पकडला गेला आणि पहिला विकेट सचिन पाटील मैदानाच्या बाहेर इथे पाहायला मिळेल.
टप्प्याचा चेंडू या बल्ला मात्र चेंडू क्विकली प्रचंड वेगाने यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये जातोय. मच्छिंद्र पाटील आणि रवी पाटील ही जोडी मैदानावर आहे. 57 धावसंख्येचं आव्हान पूर्ण करायचं असेल तर या जोडीला मात्र इथून काम करावं लागेल. कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण पाहतोय भरत यांचा शुभ सन्मान घेतला जातोय. या बेलला मात्र स्कूप शॉट पाहायला मिळतोय. बॅक ऑफ द स्टंप चेंडू गोळीच्या वेगाने जाईल. इथे मात्र फाईन लेग सी बारीशा भेदून चेंडू जातोय सी बारीशा पार आणि मिळतील धावा 4. या बल्ला मात्र चेंडू समोरच्या दिशेने मारला. अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू मारला. इथे मात्र बघितलेली धाव बलाबाजी संघासाठी धाव. इथे मात्र या संकल्पनेला तडा जातोय. फलंदाज जाईल परतीच्या रस्त्यावर. रवी पाटील या बल्ला मात्र आपण पाहतोय आणि मच्छिंद्र पाटील जोडी मैदानावर असताना मच्छिंद्र पाटील याला मात्र माघारी परतावा लागतोय. विकेट नंबर 2 या वेळेला मात्र खेळाडू जाईल. या वेळेला मात्र भरत साहेबांचा शुभ सन्मान जे रेल्वेमध्ये कार्यरत होते, रिटायर्ड आहेत, पण अगदी आपण पाहतोय भारतीय रेल्वेमध्ये त्यांनी आपली सेवा दिली असे रवींद्रजी घरत साहेबांचा शुभ सन्मान करत असताना या दरम्यान प्रभाकरजी घरत साहेब असतील आणि अर्थात आमचे सुदर्शन दादा असतील. बाळ गुड्डू या नावानं रायगड जिल्ह्यामध्ये त्यांची ओळख आहे आणि उत्कृष्ट आयोजक नियोजक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या शुभ हस्ते यावेळेला मात्र रवींद्रजी घरत निवृत्त भारतीय रेल्वे दलातून ते निवृत्त आहेत, त्यांचं मात्र शुभ सन्मान आपण इथे घेतोय. पुन्हा एकदा आपल्याला मैदानाच्या दिशेने घेऊन जाईलच. अर्थातच थोडासा मात्र पाहुण्यांचा पाहुणचार देखील करावा लागतोय, सन्मान देखील करावा लागतोय आणि म्हणून थोडंसं मात्र कॉमेंट्री पासून आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जातोय. पुन्हा एकदा आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मधून क्रिकेटच्या कलरफुल दुनियेमध्ये घेऊन चालतोय. प्रथम फलंदाजी करत असताना दुर्गादेवी हमरापूर या संघानं 56 धाबा बनवल्या, 57 धाबसंख्येचं अब्बान ठेवले. अब्बान पाठलाग करत असताना धैर्येश्वर डोलवी संघाचे 2 गडी मात्र मैदानाच्या बाहेर आहेत. या बल्ला मात्र समोरच्या दिशेने या बल्ला पाहायला मिळतोय. अप्रतिम क्लास इथे पाहायला मिळतोय. स्ट्रेट ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. जसं मुंबईचं मरीन ड्राईव्ह सचिन रमेश तेंडुलकर सरांचं स्ट्रेट ड्राईव्ह, तसं या फलंदाजाचा स्ट्रेट ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. बघता बघता चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार 4 धाव. कैलाशपती शिवशंकराचा अवतार जेजुरीच्या खंडरायाचं गीत आपण इथं ऐकलं. अर्थातच रवी पाटील आणि सुनील पाटील ही जोडी मैदानावर आहे. सुनील पाटील 4थ्या क्रमांकावर आलाय. जसं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये विराट कोहलीला आपण 4थ्या क्रमांकावर, टेस्ट क्रिकेटमध्ये सचिन रमेश तेंडुलकर सरांना 4थ्या क्रमांकावर पाहिलं, तसंच सुनील पाटील याला मात्र 4थ्या क्रमांकावर आपण पाहतोय. आला तसा समोरच्या दिशेनं एक चौकार ठोकला, धावसंख्येला एक आकार दिला. 9 धावसंख्ये धावपटलावर 2 विकेटच्या मोबदल्यात 57 धावसंख्येचा आव्हानाचा पाठलाग करत असताना इथून मात्र आता रवी पाटील आणि सुनील पाटील यांना साजेसा खेळ करावा लागेल. अटल करंडक 2025चा किताब जिंकायचा असेल तर इथून मेहनत घ्यावी लागेल. प्रचंड आपल्याला आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. ते प्रयत्न करत असताना गोलंदाजी मार्कर गोलंदाज गौरव पाटील पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकानंतर मात्र 9 धावसंख्या धावपटलावर 2 विकेट माघारी परतलेत. पहिला सचिन पाटील, त्यानंतर मच्छिंद्र पाटील. या बिलला मात्र हाफ ट्रॅकरचा चेंडू उजव्या बाहेर जातोय. हनुमानजी नाईक सर यांच्याकडून मात्र वाईटचा इशारा येतोय. जसा चेंडू आपण पाहतो वाईट लाईनच्या अवे फ्रॉम द होता आणि तिथून मात्र पंचाने अचूक हेरलं गेलं आणि इथून मात्र दंडात्मक कारवाईला सामोरं जातोय तो गौरव पाटील.
यावेळेला गुडलेट स्पॉटला चेंडू पडलाय, इथे मात्र क्षेत्ररक्षकानं चूक केली, चेंडू सीमा रेषा पार गेलाय, हाताला झटका आणि पायाला चटका देणारा हा चौकार येतोय डोलबी संघासाठी, संजीवनी देऊन जाणारा चौकार. वर हात देण्या पलीकडे काहीच त्याच्याकडे उरलं नव्हतं, कारण ज्या वेगाने चेंडू गेला ना, अगदी हाताला झटका आणि पायाला चटका देऊन चेंडू सीमारेषा पार गेला. गौरव पाटील गोलंदाजी मार्कवर आहे, जलद गतीचा गोलंदाज आहे, अंडर 19चा खेळाडू दुर्गादेवी अमरापूर संघासाठी गोलंदाजी करतो. यावेळेला मात्र प्रतिम फटका इथे पाहायला मिळतोय, कव्हर ड्राईव्हचा फटका, चेंडू जाईल डीप आहे कव्हरच्या दिशेनं, चेंडू सीमारेषा पार, बेधडक बेधडक फलंदाज आहे कडक, चौकार देखील मारलाय कडक कडक कडक. अर्थातच प्रत्येक खेळाडूला एक सुवर्ण संधी आहे. जर ही साऊंड सिस्टीम आपण दिसतोय टॉप आणि बेस असं आपण साऊंड सिस्टीम पाहतोय, त्याच्यावर डायरेक्ट जर चेंडू लागला तर पूजा साऊंड सिस्टीमचे प्रोप्रायटर प्रफुल्ल भाई यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. मला लॉप केला चेंडू, तिथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र चाच पडतोय क्षेत्ररक्षक, चेंडूला हात लागला होता पण हाताला झटका, पायाला चटका देऊन जाणारा अप्रतिम इथे चौकार इथे पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा रंगात येतोय, ढंगात येतोय रवी पाटील, सुनील पाटील दोन्ही खेळाडू बरसलेत, रंगात आलेत, ढंगात आलेत. मी कौतुक करेल अर्थातच रवी पाटील याचं, बॅक टू बॅक 3 चौकार, कव्हर ड्राईव्ह, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, लेग ग्लान्स, अशा पद्धतीने 3 इथे बॅक टू बॅक चौकार मारणारा हा खेळाडू मैदानावर आहे रवी पाटील, धायलेश्वर डोलबी संघाचा. यावेळेला फुलर लेनचा चेंडू पुन्हा एकदा, यावेळेला मात्र स्क्वेअर कट केलाय, चेंडू डीप पॉइंटच्या दिशेनं जलद गतीने जातोय, चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमारेषा पार, पुण्याचा बाप्पा दगडूशेठ, चेंडू दिली सीमारेषेला भेट, आलाय चौकार. यावेळेला मात्र अप्रतिम फटकेबाजी करत असताना दोन्ही फलंदाजांना आपण पाहतोय 4 चौकार, एक आपण पाहिला 2 कव्हर ड्राईव्हचे फटके, एक स्क्वेअर ड्राईव्हचा फटका, त्यानंतर आपण पाहतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने एक चौकार, 4 चौकार इथे फलंदाजाच्या बॅट मधून पाहिलं. फलंदाज आहे रवी पाटील, मॅन फ्रॉम डोलवीचा, फलंदाज रंगात आलाय, ढंगात आलाय. हाफ ट्रॅकरचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता, गुडले स्पॉटला चेंडू पडला, उचली घेतली, चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये. 57 धावसंख्येचा बाण इथे असताना, टार्गेट असताना, इथून अशा पद्धतीचा फॉर्म रवी पाटील याचा विजयाच्या समीप नेतोय. धावपटला धाबा 26 लॉस ऑफ 2 विकेट, रिमेनिंग 3 overs and few balls in this over. Match between the two teams, 5 over match. फुलटा चेंडू यावेळेला ग्लान्स केला, चेंडू मात्र गोलीच्या बंड डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने येतोय, क्षेत्ररक्षक मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेतून सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने धाव घेतोय, चेंडूला पकडतोय, तत्पूर्वी टाइम मिळतोय 2 धावसंख्या अर्जित करण्याचा. मंदार ढालबे जर्सी क्रमांक 8 मध्ये इथे क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. मंदार धाडवे एक महत्वाचा खेळाडू अमरापूर संघाचा, पण सध्या तो फॉर्म बरोबर झगडतोय, लढत देतोय. आपण बघूया कशा पद्धतीने फॉर्म मध्ये येतोय. इथून 2 षटक समाप्तीचा निर्वाला येतोय. धावपटलावर धावा धायरेश्वर डोलबी संघाची 2 गड्यांच्या मोबदल्यात 28 धावा धावपटलावर असतील. 18 चेंडू आणि 29 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. याच दरम्यान मंगेशजी वाकडेकर साहेब त्यांच्या पुढच्या कामाच्या निमित्तानं ते आता जात आहेत इथून. अर्थात पण आपण आलात, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल हृदयाच्या अंतःकरणापासून आपलं खूप खूप धन्यवाद. अर्थात मंगेशजी वाकडेकर म्हटलं की RPL
रायगड प्रीमियर लीग आठवतोय त्याचे अध्यक्ष आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थानं शुभारंभ प्रारंभ या लीगचा केला आणि शिरडोन सारख्या नगरीमध्ये त्याचं काही वर्ष आयोजन केलं आणि अर्थातच आता पाहतो ती ही स्पर्धा ती ओवले इथे गेली होती आणि तदनंतर आपण पाहतोय ओवे इथे गेली आणि तदनंतर केलवणे जिल्हा परिषद अध्यक्ष पद देखील त्यांच्याकडे आहे. तदनंतर शैक्षणिक क्षेत्रामध्ये HDFC असेल, ICICI बँक असेल, त्याच्या मॅनेजर पदावर त्यांनी केलंय. म्हणजे उच्च शिक्षित आपण पाहतोय हे व्यक्तिमत्व आज रायगड जिल्ह्याच्या क्रिकेटसाठी लाभलंय आणि टेनिस क्रिकेटला एक वेगळं वळण देण्याचं काम ज्याने खऱ्या अर्थाने केलं असेल ना ते म्हणजे मंगेशभाई वाकडेकर साहेब. अर्थात 2026 पर्यंत भारतीय जनता पार्टीचं एखादं मोठं पद त्यांच्याकडे येण्याची शक्यता मात्र सूत्रांकडून आम्हाला ही बातमी कळतोय. तरी आम्ही शुभेच्छा देतोय मंगेश दादांना. अर्थात मेन सूत्रधार म्हटलं की आमचे अर्थात संतोष चौधरी सर, त्यांच्या खांद्याला खांदा लावून रायगड प्रीमियर लीग मध्ये सातत्याने त्यांना पाहतोय. पुन्हा एकदा आपला मैदानावर घेऊन जाईल, काहीसा बदल होतोय मैदानावर धावपटलावर. या बॅलला मात्र बॅटची कडा घेतल्यानंतर चेंडू खेळपट्टीच्या आजूबाजूला रेंगाळत राहतोय. यष्टीरक्षक स्वतः त्या चेंडूला पकडतोय. एक धावसंख्या घेतली जाईल धारवेश्वर डोलबी संघाच्या वतीनं. धायरेश्वर डोलबी संघ आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं दुर्गादेवी हमरापूर संघ. तेवढ्या ताकदीचे संघ. एक संघ आपण पाहिला तर अर्थातच डोलबी, दुसऱ्या बाजूला हमरापूर. दोन संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये. प्रचंड वेगाने हाय आम ऍक्शनने गोलंदाजी केली जातोय. बॅटला ब्रश करून चेंडू मात्र पहिल्या स्लिपमध्ये अडवला जातोय. गोलंदाजाचं कौतुक करेल ज्या पद्धतीने वेगाने गोलंदाजी करतोय मंदार धाडबे हा गोलंदाज आहे. मगाशी आपण त्याला डीप बॅकवर्ड सिलेक्टच्या दिशेनं चौकार अडवताना पाहिलं, 2 धावा आपल्या संघासाठी वाचवताना पाहिलं. आता गोलंदाजीमध्ये चांगलं कमबॅक करतोय. पहिल्या षटकामध्ये 9 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा आल्या. आता कमबॅक करणं गरजेचं होतं. एक ब्रेक थ्रू पण पाहिजे अमरापूर संघासाठी. हाफ टॅकरचा चेंडू, उचली घेणारा चेंडू अगदी आपण पाहतोय कानाच्या लेवलला टर्रकरान चेंडू यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये. एक दहशत, गोलंदाजाची दहशत काय ही मात्र खोलवर टप्पा अशा चेंडू आणि बाउन्सर चेंडू यावेळेला दिसून येतोय. एक इथे मात्र दबदबा जनरेट केला जातोय, प्रेशर जनरेट केला जातोय फलंदाजाच्या वरती. सुनील पाटील ऑन स्ट्राईक, रवी पाटील नॉन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवर मंदार धाडबे. मोठा फटका मारण्याचा इरादा. पुन्हा एकदा फसव्या पद्धतीचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू. या बल्ला तू धाव की मी धाव, बघितले धाव, मला पाहिजे माझ्या संघासाठी धाव या संकल्पनेला तडा जातोय. सुनील याला मात्र आता मैदानाच्या बाहेर जावं लागेल. प्रेशर काय असतं संतोष चौधरी सर ही इथे क्रिकेटमध्ये पाहायला मिळाले. सलगचे 3 चेंडू डॉट आणि तिथून आलेला हा प्रेशर. सचिन रमेश तेंडुलकर सर 21 वर्ष क्रिकेट केले या प्रेशर मध्ये. तो प्रेशर सध्याच्या घडीला या सुनील या फलंदाजावर, तो मात्र माघारी परतलाय. घेणार छोटासा ब्रेक मध्ये संधू देऊया आमच्या पूजा डीजे त्याचे प्रोप्रायटर आपण पाहतोय. अर्थातच त्यांच्या माध्यमातून जाऊया आपण मैदानाच्या दिशेनं. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेनं मार्गस्थ होतोय. अक्षय सर, मगाशी तुम्ही म्हणाला होतात की मंदार धाडे कुठेतरी आपल्या फॉर्म साठी झगडतोय. ते त्याचे तुमचे शब्द कुठेतरी त्याच्या कानावर पडले आणि त्यांनी आताच्या स्पेलमध्ये काय गोलंदाजी केले, अतिशय वाखाणण्याजोगे गोलंदाजी केले. आपण पाहतोय क्रिकेट आहे सर. आता असं म्हणतात की रात्र नाही दिवा नाही वाद बदलते. अर्थात नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र ही बदलते. हे मंदार धाडवेने अगदी आपण पाहतोय अचूक हेरलं गेलं. ही वेळ बदलली आता मात्र, पण गोलंदाजीमध्ये करिश्मा करतोय हा मंदार धाडवे. संघ अडचणीत आहे, कोणीतरी खंबीर होणं गरजेचं होतं. तो मात्र खंबीर झालाय मंदार धाडवे. एक्सप्रेस हमरापूरचा गोलंदाज गलतगतीचा. हाफ टॅकरचा चेंडू तेवढा ताकदीने उडवला चेंडू, थांबणार नाही. चेंडू मात्र जाईल लगन बॉडी लाईनच्या मस्तकाला दस्तक देऊन जाणारा हा हँडसम हालो ठाठा करणारा षटकार. धाव पडेला पण इथे पाहायला मिळतो 3 विकेटच्या मोबदल्यात. इथून मात्र 12 चेंडू आणि 21 धावसंख्येची आवश्यकता असेल धायरेश्वर डोलवी संघाला. संतोष चौधरी सर, मला असं वाटतं की फलंदाजाला राग आला
कारण ज्या पद्धतीने आपण मंदार दाडवेचं कौतुक करत होतो त्यांनी म्हटलं की मी देखील कमी नाही आणि त्यांनी समोरच्या दिशेने ठोकला षटकार. इथून मात्र 12 चेंडू 21 ची आवश्यकता असेल. पण याच दरम्यान विनंती असेल गणेशजी मोकल यांना की आपण अतिथी कक्षामध्ये या. आपलं सहर्ष स्वागत आहे. गणेशदादा मोकल आपण कुठे असाल तर आपण लगेच अतिथी कक्षामध्ये इथे यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. 12 चेंडू 21 धावसंख्येची आवश्यकता असताना हा सामना फसलाय. दोन्ही बाजूने देखील आहे. 50-50% सध्याच्या घडीला आहे. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून घर बसल्या मनमुराद आनंद घेत असताना या स्पर्धेचा आपण मायबाप रसिक प्रेक्षकांना पाहतोय. आज समालोचन कक्षामध्ये मी स्वतः अक्षय प्रभावती, जनार्दन पाटील, मॅन फ्रॉम राबे आणि अर्थातच हिंदी समालोचनाचा बुलंद आवाज रायगड जिल्ह्याच्या नव्हे तर इतर जिल्ह्यामध्ये पोहोचलाय तो अमितजी म्हात्रे यांचा आवाज ऐकला आपण. अगदी आणि ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये हनुमानजी नाईक असतील, त्यानंतर प्रवीण पवार सर असतील, संतोष चौधरी सर असतील, असं ऑफिशियल 3 पॅनल इथे पाहतोय. अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या नावानं हे करंडक आहे, अटल करंडक 2025. या बल्ला मात्र पंचांचा सिग्नल आलाय 9चा. बायकोनं कालवनात कमी टाकलंय मीठ आणि या चेंडूवर आहे फ्री हिट इथे पाहायला मिळणार आहे. अप्रतिम स्पर्धा. इथून मात्र फ्री हिटचा इशारा येतोय हनुमानजी नाईक यांच्या माध्यमातून. या फ्री हिटचा किती फायदा घेतला जाणार. फलंदाज तर स्ट्रायकिंगला आपण पाहतो राजा पाटील आणि नॉन स्ट्रायकरला रवी पाटील. रवी पाटील आज बरसलाय. त्याच्या बॅट मधून तब्बल 6 चौकार पाहिलं आणि या चौकाराने मात्र विजयाच्या काहीसा समीप आणलाय धैर्यशीर डोलबी संघाला. निलेश पाटील याचा फ्री हिटचा चेंडू अगदी आपण पाहतोय पाटल्या करण्याचा प्रयत्न केला होता. इथून मात्र फंबल झालाय. मोठा विकेट मात्र गळायला लागलाय. बिग फिश इन द नेट. रवी पाटील बॅक टू द डगआउट. रनआउटच्या स्वरूपामध्ये रवी पाटील सारखा एक महत्वाचा मोहरा तंबूत परतलाय जो ब्रेक थ्रू पाहिजे होता. मग कसंही असू द्या पण विकेट मिळणं गरजेचं होतं. ते मात्र इथे दुर्गा देवी अमरापूर संघाला विकेट मिळालाय. रवी पाटील बॅक टू द डगआउट. तसं मात्र थोडासा रिदम मात्र इथे बदललाय. गिअर मात्र चेंज केलाय फलंदाजीचा. कौतुक करेल गोलंदाजाचं ज्या पद्धतीने निलेश पाटील यांना पूर्णपणे सेटअप केलं गेलं. ड्रिंक्स ब्रेक झाला आणि या ड्रिंक्स ब्रेक दरम्यान एक रणनीती आखण्यात आली. मग फलंदाजाने ती रणनीती केली आणि क्षेत्ररक्षणामध्ये त्यांनी देखील रणनीती केली. ती रणनीती सध्याच्या घडीला मात्र दुर्गादेवी अमरापूर संघाची यशस्वी होताना पाहिलं आपण. कोलवेट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह केला. गोलीच्या वेगाने चेंडू मात्र काउकोनीच्या दिशेनं एक धावसंख्या अर्जित केली जाईल. जसा आपण पाहतोय एक ब्रेक थ्रू मिळाला तिथून मात्र धावसंख्येला इथून चाप लावलाय, लगाम लावलाय दुर्गादेवी संघाच्या या गोलंदाजानं. निलेश पाटील या बल्ला मात्र विकेट टू विकेट गोलंदाजी करतोय, आक्रमक गोलंदाजी करतोय, अटॅकिंग क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. कुठेतरी मात्र आता मनीष पाटील नवीन फलंदाज मैदानावर आलाय. राजा पाटील यांनी मात्र आले एक षटकार लगावला पण तदनंतरचा एक डॉट चेंडू आणि तदनंतरची एक धाव वैयक्तिक 7 धावसंख्येवर योगदान देतोय. हाफ ट्रॅकरचा चेंडू या बल्ला मात्र अगदी आपण पाहतोय क्विकली चेंडू बॅट पर्यंत पोहोचला. मिडल ऑफ द बॅट चेंडू जरी असला तरी मात्र इथे कुठेतरी संतुलन बिघडलं होतं, बॅलन्स बिघडला होता फलंदाजाचा. इथून मात्र एक धावसंख्या अर्जित करताना आपण या फलंदाजाला पाहिलं. राजा पाटील स्ट्रायकिंगला आता मनीष पाटील असेल. राजा पाटील वैयक्तिक 8 धावसंख्येची खेळी आपल्या संघासाठी साकारतोय. इथून मात्र 45 आकड्यावर धावपटल पोहोचतोय. 45 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट धैर्यशीर डोलबी टीम. सात चेंडू 12 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. इथून जर एक चेंडू निर्धाव
किंवा या चेंडूवर एक मोठा फटका आला तर काहीसा मात्र विजयाचे पर्सेंटेज मात्र इथे बदल होईल. सध्याच्या घडीला 50-50% विजयाचं आकडावारी आहे. लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता या बिल्ला मात्र पंचांनी मात्र निर्णय दिलाय की इथून षटक समाप्तीचा निर्णय आहे. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर इथे पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 12 धावसंख्येची आवश्यकता. कौतुक करेल निलेश पाटील याचं. कुठेतरी आपण पाहतोय जसा रवी पाटील याचा विकेट गेला तिथून पुन्हा एकदा टर्न केलंय मॅच मध्ये इन होताना दुर्गादेवी हमरापूर संघाला आपण पाहतोय. 6 चेंडू 12 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. आपण जाणार आहोत आमच्या प्रफुल्ल भाई यांच्या पूजा डीजे कडे. झाल्यानं निवड कोणाची केली सलाह मशवरात आणि चर्चा होत असताना दोन्ही आपण बाजूने पाहतोय. अर्थातच 6 चेंडू 12 धावसंख्येची आवश्यकता आहे. अटल बिहारी वाजपेयी सर अर्थात आपण पाहतोय भारत देशाचे पंतप्रधान माजी पंतप्रधान त्यांना भारतरत्न पुरस्कार देखील आपण पाहतोय या शासनाने दिला. भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे आणि त्या सरकारने मात्र त्यांना भारतरत्न पुरस्काराने देखील सन्मानित केला. एक उच्च दर्जाचे कवी आणि एक आपण पाहतोय एक समाजसेवक एक राज्यकर्ता कसा असावा तर अटल बिहारी वाजपेयी साहेबांसारखा असावा. अटल करंडक म्हणून त्यांच्या माध्यमातून राबवलंय. अगदी भारतीय जनता पार्टी त्यांनी एक म्हटलं होतं की अर्थातच आपण पाहतोय की जरी आज आमच्याकडे बाजू जरी कमकुवत असली भविष्यामध्ये आपली बाजू आम्ही कमकुवत करू. कारण अर्थात पाहतोय वेळ ही निश्चित बदलत असते. ती वेळ बदलली काटे पण फिरले. आता मात्र याला मोठा फटका 6 चेंडू 12 धावसंख्येची आवश्यकता असताना पुल केलाय आणि पुल झालाय सक्सेसफुल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं अगदी स्वतःचा जो खेळाडू कक्ष आहे तिथे मात्र सलामी देणार हा षटकार आपण पाहिला. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर आता 5 चेंडू आणि 6 धावसंख्येची आवश्यकता. निर्णायक मॅच आहे. क्रिटिकल कंडिशन मध्ये सध्याच्या घडीला मॅच आहे. कोलवे टप्प्याचा चेंडू या बल्ला मात्र हलक्या हाताने मात्र इथे शॉट पॉइंट मध्ये ढकललाय. चेंडू 1 धावसंख्या अर्जित केली. ज्या पद्धतीने एक षटकार आला तिथून आलेली 1 धाव सेन्सेबल क्रिकेट इथे याला पाहायला मिळतो. एक मोठा फटका तिथून स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळाली. आता 4 चेंडू आणि 5 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. जशी षटकाला सुरुवात झाली डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने षटकार एक थोडा सुटकेचा श्वास सोडला गेला. दायरेश्वर डोलवी संघाचे प्रेक्षक असतील खेळाडू असतील तिथून मात्र थोडासा प्रेक्षक रिलीज केला या फलंदाजानं. याला मोठा फटका केल्याचा प्रयत्न. एव्हरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बॅट्समन. यस डेफिनेटली या बिलला मात्र रन आउट झालाय. या बिलला मात्र जो निर्णय होता अर्थात सध्याच्या घडीला आपण चित्र तर पाहतोय रनआउटचा आहे पण पंच निर्णय देतीलच. आम्ही पाहिलंय जवळून पण पंच जोपर्यंत निर्णय देत नाही तोपर्यंत आपल्याला देखील ऑफिशियल इथून एखादं वाक्य बोलता येत नाही. कारण हे वाक्य आम्ही जे काय बोलतोय तो सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असतं. आणि खरं तर आता आपण पंचांचा निर्णय बघूया काय आहे तो. अगदीच आपण पाहतोय डॉट चेंडू आहे. पंचांनी अचूक निर्णय दिलाय. अगदी आपण पाहतोय पंचांच्या नजरेतून शहानिशा केली गेली आणि तदनंतर डॉट चेंडू घोषित केलाय. एव्हरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बॅट्समन. आता मात्र प्रेशर संघर्ष इथं पाहायला मिळेल. दोन्ही संघ तो संघर्ष करत असताना पाहतोय. आता पूर्णपणे जो काय अनुभव आपल्या क्रिकेटचा आहे तो लाभावा लागेल गोलंदाजाला आणि लाभावा लागेल फलंदाजाला. इथून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन इथे मात्र पकडलाय झेल. निर्णायक इथं ब्रेक थ्रू मिळालाय. पाहिजे होतं ते मात्र सध्या घडतंय. दुर्गा देवी अमरापूर संघाच्या बाजूनं प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कल्लोल, शिट्ट्यांचा कल्लोल पाहायला मिळतोय. इथे अट्टल करंडक 2025 अशीच प्रसिद्धीच्या झोतामध्ये आली नाही. तर अशा पद्धतीचे क्रिटिकल मॅचेस, अशा पद्धतीच्या मॅचेस आज मात्र आमच्या अट्टल करंडक 2025 या स्पर्धेला यशस्वी होताना आपण इथे पाहतोय. नवीन फलंदाज मार्गस्थ होईल, पण ऐकणार तोपर्यंत डीजेचा सुमधुर संगीत. आता इथून जर प्रसाद पाटील यांनी जर 5 धावा बनवल्या तर धैर्येश्वर डोलबी संघ पुढच्या फेरीमध्ये पाहायला मिळेल. अन्यथा अमरापूर संघ मात्र इथे आपल्याला गारद करेल, परास्त करेल. 2 चेंडू 5 धावा संख्येची आवश्यकता. अगदी वेळेवर प्रेक्षकांच्या टाळ्या इथे पाहायला मिळतात. करंडक, अट्टल करंडक 2025 चा थर्रार रणधुमाली युद्ध महामुकाबला. बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये गेला. आता धाव घेतली जाणार नाही, कारण ज्याच्या बॅटवर चेंडू येत आहे, मिडल ऑफ द बॅट आज चेंडू पाहायला मिळाला. त्याच्या बॅट मधून तो आता स्ट्रायकिंगला आहे राजा पाटील, ज्यानं या षटकाची सुरुवात षटकाराने केली होती. त्यानंतरची 1 धाव आणि मग मनीष पाटील इथे स्ट्राईकला आला, तो अडचणीत सापडला. 1 चेंडू 4 धावसंख्येची आवश्यकता. कोणीही मॅच जिंकू द्या, प्रेक्षकांनी फक्त मैदानाच्या बाहेरच आनंद आपण घ्यायचा आहे, तिथेच आपण हर्ष उल्हास करायचा आहे. 1 चेंडू 4 धावसंख्येची आवश्यकता. धैर्येश्वर डोलवी की दुर्गा देवी अमरापूर संघ. प्रेक्षक वर्ग इथे पाहायला मिळतोय. टाळ्या, शिट्ट्यांचा कल्लोल पाहायला मिळतोय. 1 चेंडू 4 धावसंख्येची आवश्यकता. कभी खुशी कभी दम, हमें है दम तुम है दम तो दिखाओ अभी. 1 गेंद 4 रन. याबिलने मात्र कट केलाय. डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू तन करण्यात जाणारा हा मात्र विजयाचा चौकार, विजयाचा हर्ष उल्हास करणारा हा मात्र इथे चौकार अगदी शेवटपर्यंत थांबला. आणि राजा पाटील यानं मात्र आपल्या प्रजेला अजिबात नाखुश नाही केलं. राजानं मात्र प्रजाला इथे मात्र खुश केलं. विजयाचा झेंडा मिरवला गेला अटल करंडक 2025च्या माध्यमातून. चला पुढचा सामना ज्यांचा आहे त्यांनी लगेच मैदानाचा आपण ताबा घ्यायचा आहे. अगदीचा वेळ घेऊ नका. पुढचा सामना उर्नोली, बापेश उर्नोली आणि अर्थातच